बघा, हे माझ्याकडे 2 टेप आहेत. हा एक निळ्या रंगाचा आहे आणि हा एक पिवळ्या कलरचा म्हणावा लागेल. तर बघा, हा थोडा कडक टेप आहे, म्हणजे सॉफ्ट नाही आहे, कडक आहे. त्याच्यामुळे तो इथे तुटला आहे टेप. तर असा टेप तुटला की लगेच आपल्याला तो फेकून द्यायचा आहे, यूज करायचा नाही आहे. आणि टेप कधी असा घडी घालून ठेवायचा नाही. टेप लटकवून ठेवायचा. घडी घातला की तो घडीवर चिरला जातो आणि आपण काय करतो, त्याच टेपला शिवून वापरतो. तर तसं करायचं नाही आहे. टेप आपल्याला व्यवस्थितच पाहिजे आणि हा असाच मोठा टेप हवा असतो. तर हा टेप नको आहे मला. तर हा बघा, हा निळ्या रंगाचा टेप माझ्याकडे आहे आणि हा एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे काही होत नाही, कडक नाही आहे, सॉफ्टमधला आहे टेप. तर नेहमी आपल्याला असाच टेप यूज करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, हे इथं सेंटीमीटर आणि इथे इंचेस असतात या टेपला, आणि इकडे फक्त इंचेस दिलेले असतात या बाजूला. तर आपल्याला नेहमी हा मोठाच टेप आणायचा आहे. तो छोटा टेप भेटतो तसला टेप आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर सगळ्यात आधी मी टेप किती सेंटीमीटरचा असतो ते सांगते. तर हा पूर्ण टेप जो आहे तो 152 सेमीचा असतो आपला. पूर्ण 152 सेमीचा टेप असतो आणि पूर्ण टेप 1.5 मीटरचा असतो. 152 सेमी आणि पूर्ण टेप 1.5 मीटरचा असतो. किती? 1.5 मीटरचा पूर्ण टेप असतो आपला. 1.50. 1.5 मीटरचा पूर्ण टेप असतो आपला. तर याच्यातून कपडा मोजताना आपण 100 सेंटीमीटरचा 1 मीटर धरतो. 100 सेंटीमीटर. हे बघा, खाली जी बाजू दिलेली आहे ही सेंटीमीटरची आहे. तर सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर कुठे आहेत बघूयात आपण. 100 सेंटीमीटर इथे आलेले आहेत. तिथेच आपल्याला 39 आणि 4 मिली येतात. वरचे 4सुद्धा जास्ती आहेत, म्हणजे 40 इंचाचा 1 मीटर आपण असंही म्हणू शकतो, किंवा 39.5चा 1 मीटर असंही म्हणू शकतो. आणि सेंटीमीटर मध्ये मोजायचं असेल तर 100 सेंटीमीटरचा 1 मीटर. म्हणजे जर आपल्याला कपडा मोजायचा असेल तर आपण हा असा धरून मोजणार आहे. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 100 सेमी बरोबर 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर होतो. कळालं? पूर्ण टेप आपला 1.5 मीटरचा आहे. 100 सेंटीमीटरला 1 मीटर होतो. आणि इथे बघा, आता इथं आपला 1 सेमी झाकून गेलेला आहे, अर्धा सेमी झाकून गेलेला आहे या पट्टीच्या खाली. आणि इथे आपला 1 सेमी पूर्ण होतो. इथे आपल्या या छोट्या रेषेवर 1.5 सेमी होतो, मोठ्या रेषेवर 2 सेमी होतं, आणि इथं आपला 2.5 सेमी होतं. 2.5 सेमी बरोबर 1 इंच होतं. म्हणजे आपल्याला जर कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण कसं करणार? इंचामध्ये सेंटीमीटर आपल्याला कन्व्हर्ट करायचे असतील तर आपल्याला हे माहिती पाहिजे. 2.5 सेमी बरोबर 1 इंच असं माहिती असेल तर, म्हणजे सेंटीमीटरमध्ये जरी मापं असतील आपली तरी आपल्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे. सेंटीमीटरमधलं आपण कन्व्हर्ट करू शकतो, सेंटीमीटरने जरी मेजरमेंट असले तरीसुद्धा. कळाले का? जरी इकडे इंचेस असले तरी आपण या बाजूने कधीही मोजत नाही. पांढरी जी बाजू असते त्याच बाजूने मोजतो आपण. त्याला ही 7 इंचाची धातूची पट्टी असते जिथे आपल्याला टेप गुंडाळून ठेवता येतो, आणि ही अर्धा इंचाची असते. तर आपल्याला या बाजूने मेजरमेंट घ्यायचे असतात. कधी ही जी पांढरी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला मेजरमेंट घ्यायचे आहे. तर ते मेजरमेंट मी आता तुम्हाला सांगते कसे असतात. अर्धा इंच, पाव इंच, पाऊण इंच, 1 इंच, सव्वा इंच असं असतं. तर आधी आपण सगळ्यात आधी पाव इंच घ्यायचं आहे आपल्याला मेजरमेंट. तर बघा, ह्या 1 इंचाच्या पुढच्या 2 रेषा असं मोजणार आहे मी, कारण आपल्याला इकडून कुठून पाव इंच मोजता येत नाही आपल्याला. इथे हे लोखंडाचं लावलेलं आहे त्याच्यामुळे इथून पाव इंच आपल्याला मोजताच येत नाही. पाव इंच आपण इकडून कुठूनही मोजला तरी चालतो. तर मी 1 इंचाच्या पुढच्या 2 रेषा ह्या पाव इंचासाठी घेते. तर हा झाला आपला पाव इंच. पाव इंच म्हणजे किती? 0.25. पाव इंच म्हणजे 0.25, किंवा आपण 1/4 सुद्धा म्हणतो त्याला. हा झाला पाव इंच. पाव झाल्यानंतर आपला हाफ इंच येतो. तर अर्धा इंचसुद्धा आपण इथूनच मोजला तरीसुद्धा चालणार. इकडून मोजायची आवश्यकता नाही आहे हाफ इंचेसला. हाफसुद्धा मी 1 पासून इथे मोजणार आहे.
5 रेषा साधारणतः येतात हाफ इंचामध्ये. तर इथे आहे हा हाफ इंच, अर्धा इंच, 0.50, हा झाला अर्धा. आता पाऊण इंच मोजायचं आहे आपल्याला. तर पाऊणसुद्धा आपण इथून मोजला तरीसुद्धा चालणार आहे. पाऊण इंचमध्ये 7 रेषा येतात एकूण, किंवा पाऊण इंच इथूनसुद्धा इथेही मोजू शकतो. पण कधीतरी हे लूज झालं तर हे हालत असतं, काही असतं, त्याच्यामुळं इथून नाही मोजलं मेजरमेंट तरीसुद्धा चालणार आहे. पाऊण इंच आपण इथून मोजूयात, 2च्या अलीकडे पाऊण इंच. 1 पासून 2च्या अलीकडे पाऊण इंच होतो. पाऊण इंच म्हणजे 0.75 किंवा 3/4 सुद्धा म्हणतो आपण. आता पूर्ण आपला 1 इंच. आता 1 इंच आपण इथून इथंपर्यंत मोजू शकतो. तर या लोखंडापासून इथंपर्यंत, किंवा 1 इंचसुद्धा कुठूनही मोजला तरीसुद्धा चालतो. असं काही नाही आहे की तिथूनच मोजला पाहिजे आपल्याला. हा झाला पूर्ण 1 इंच. आता आपल्याला 1.25 इंचाचं मार्किंग करायचं आहे. तर 1 इंच आणि पाव इंच म्हणजे 1 इंचाच्या पुढच्या 2 रेषा, म्हणजे हा झाला आपला 1.25 इंच. तर इथे होतो हा 1.25 इंच. 1.25 इंचसुद्धा आपण इथून कुठूनही मोजू शकतो. सव्वा इंच म्हणजे 1.25. आता आपल्याला पाहिजे 1.5 इंच. 1 आणि अर्धा इंच घेतला की 1.5 इंच होतो. म्हणजे 1.50, 1.50. आता आपल्याला हवं आहे 1.25 इंच. 1.25 म्हणजे 1.75, 1.75. तर 1.25 मोजायचं आहे आपल्याला या टोकापासून 2च्या अलीकडे. हा झाला आपला 1.25, 75. आणि आता आपला पूर्ण होणार 2 इंच. या बेसिक गोष्टी आहेत, पण या माहिती असल्या तरच आपण पुढे जाऊ शकतो. बेसिक गोष्टी माहिती नसतील तर आपल्याला काहीही येणार नाही. टेपमधल्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आता हे असंच कंटिन्यू राहतं पुढे. 2.25, 2.5, 2.25, 3, 3.25, 3.5, 4.25, 4. हे सगळं असंच कॅल्क्युलेशन राहतं पुढे. त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला मापं घेण्यासाठी. आणि एवढं काही अवघड नसतं कॅल्क्युलेशन करायला. 4था भाग समजला, 6वा भाग, 12वा भाग समजला की तुम्ही करू शकता. 4था भागसुद्धा आपण इझिली करू शकतो टेपवर. तर आपल्याकडं जर 24 सपोज छाती आहे तर 4 फोल्ड केले टेपचे तर आपल्याला 4था भाग मिळून जातो. 6 चोक 24, 6 इंच आपला 4था भाग येतो. 24 छाती असेल तर. तर अशा पद्धतीत आपण 4था भाग तर काढू शकतो, किंवा कॅल्सीवर आपण भाग काढू शकतो, 12वा भाग, 6वा भाग. त्याच्यामुळे एवढं काही अवघड नाही आहे. तर तुम्ही हे करू शकता. तर हा व्हिडिओ बघून नक्की तुम्ही सांगा मला तुम्हाला कसं वाटलं आहे, किती माहिती मिळाली टेपची, ते नक्की सांगा. थँक्यू.